राज्य शासनाने 17 संवर्गांसाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. मात्र राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे. त्याबरोबरच येथील पदभरतीला स्थगिती दिली आहे. राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने नाशिक दिंडोरी महामार्गावरील दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू असल्यामुळे प्रवासी वाहनधारक नागरिकांचे हाल झाले होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुरू झालेले चक्काजाम आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. उन्हाचा जोरदार कडाका आणि उष्णतेच्या उकाड्यातही चक्काजाम आंदोलन सुरूच होते. राज्यातील विविध पदभरतीमध्ये इतर जिल्ह्यांचे निकाल लागून नियुक्त्या झाल्या. मात्र आदिवासी क्षेत्रातील नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासनानं निर्णय घेतला नाहीये. त्याबरोबरच राज्य शासनाला 21 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला होता. राज्य शासनानं या आंदोलनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे दिंडोरी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी सुरू झालेले आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होतं. या आंदोलनासाठी खासदार भास्कर भगरे यांनी भेट देऊन आदिवासी भागातील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलून आदिवासी युवक युवतींना न्याय द्यावा असं आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केले. यावेळी माजी आमदार जे.पी. गावित यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रसंगी देविदास वाघ, रमेश चौधरी, आप्पा वाटणे, शांताराम चारुस्कर, अरुण गायकवाड, संपत कराटे, सचिन धुळे, देवा वाटणे, अक्षय बदाले, सोमनाथ लहांगे, सुनील भोई, राहुल नवले, प्रभाकर चारोसे, दादा गाडवे, हिरामन गायकवाड, दशरथ गायकवाड, गुलाब शिंदे, लक्ष्मण देशमुख, संजय कोकाटे, संजय गांगुडे, केशव गायकवाड, केशव बहिरम आदींसह सकल आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता दिंडोरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आपण लढून मिळवलेली आहे, त्या बापाची मेहरबानी नाही. जमीन आपण मिळवलेली आहे, त्याच्यात कोणताही कायदा आडवा येऊ शकत नाही. आणि म्हणून आता जी काही आपल्या ताब्यामध्ये जमीन आहे, ती जमीन कोणाच्या नावावर, कोणाच्या ताब्यामध्ये 5 एकर आहे, पण तिथे कोणाला 1 एकर, 2 एकर, काही लोकांना 10 गुंठे असे दिलेले आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यावरती सुद्धा आपण मागणी टाकलेली आहे. जमिनीचा कायदा काटेकोरपणे पाळला पाहिजे. देशाचा कायदा संबंध आदिवासी भागामध्ये लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचे जे फायदे आहेत लोकांना मिळाले पाहिजे. आणि आता ही पेसा भरती आहे, पेसाची भरती रद्द केलेली आहे. ही पेसाची भरती ताबडतोब सरकारने उठवली पाहिजे. आपल्या मागच्या वेळेस आपल्या नावावरती, आपल्या म्हणजे आदिवासीच्या नावावर आपल्याकडे फक्त आदिवासी अनुसूचित जमातीचा हा जो अनुसूचित 5 आणि 6 भरतीच्या तरतुदी होत्या, त्याच्यापैकी फक्त आपल्याकडं एकच योजना आलेली आहे. आणि ती म्हणजे ग्रामपंचायतमध्ये पेसाची रक्कम. कोणालाच माहीत नाही ही रक्कम कुठून आली, कशासाठी आली, याचा उपयोग काय करायचा, पेसा कायदा काय आहे हे सरपंचालाही माहीत नाही, ग्रामसेवकालाही माहीत नाही. फक्त पेसाच्या अध्यक्षपदी मला जायचं आहे. कशाला? पैसे खायला. सगळ्यांची घाई तीच असते. तो पैसा कुठे वापरायचा ते कोणालाच माहीत नाही. परंतु अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासींना मिळालेल्या सवलती तिथं कुठल्याही जागेवर जाऊ दिले जात नाही. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे, दिंडोरी.